कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समेत कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची बैठक आहे। मात्र कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करत जवळपास 18 गावातील नागरिकांनी बंद पुकारलेला आहे। या बंदमध्ये सगळे सहभागी झाले आहेत। सगळी दुकानं आहेत ती या ठिकाणी बंद झाली आहेत। आपण सध्या उसगाव या ठिकाणी आहे। या गावातील ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। मला सांगा, आज तुम्ही बंद नेमका का पाळलेला आहे? हे बघा, हद्दवाढ होणार असं आम्हाला समजलेलं आहे आणि त्याची बैठक आज मुंबईमध्ये आहे। परंतु आम्ही आमचं गाव देणार नाही। आमचं गाव, आमच्या ग्रामपंचायत एवढी सक्षम आहे की ज्या प्राथमिक सुविधा आहेत, ज्या काय पाणी असेल, आरोग्य असेल, गटार असतील, सर्व प्राथमिक सुविधा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे आम्हाला मिळतात। तसंच आता जर बघायला गेलं, अजून सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रस्ते चांगले नाहीत, पाणी त्यांना व्यवस्थित मिळत नाही। ते आता आजच्या एका वर्तमानपत्रात आलंय बघा, गळती काय थांबेना आणि खड्डा काय मुजेना। या मला सांगा, जर भूमिका घेतली या सगळ्या गावांना समाविष्ट करून घ्यायची, तर मग तुमच्या गावची भूमिका काय असणार? आमच्या गावची नाही, कृती समितीचा 20 गावचा मी अध्यक्ष आहे। 20 गावच्या लोकप्रतिनिधी, सरपंच, डेप्युटी सरपंच, सदस्य, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांचा एक निर्णय झालेला आहे। काहीही झालं, कोणत्याही थराला जायला लागलं तरी हद्दवाढ होऊ द्यायची नाही, प्राधिकरणच सक्षम करून घ्यायचं। पहिल्या टप्प्यात काही गावं या शहरामध्ये समाविष्ट केली जातील अशा पद्धतीची एक शक्यता व्यक्त केली जाते, चर्चा आहे। काय नेमकी मग तुमची भूमिका असेल? हे प्रसारमाध्यमातून ह्या 20 गावच्या नागरिकांना समजल्यामुळे आज जे काही बंद आहे हे जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद केलेलं आहे। कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीत जायचं नाही। ह्या ग्रामीण भागामध्ये राहून ज्या सुविधा मिळतात त्या शहरामध्ये मिळत नाहीत। दैनिकांमधून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय रस्त्याची परिस्थिती आहे, काय म्हणजे सुखसुविधांची परिस्थिती आहे तुम्ही मांडताय। त्यामुळं ग्रामीणची जनतेची इच्छा आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जायचं नाही। जर निर्णय झाला तर 20 गावची जनता विरोध करेल। मला सांगा, तुमचं गाव आहे ते अगदी शहराला लागून आहे, सगळ्या शहराच्या सुखसुविधा मिळतात, मग शहरामध्ये जायला काय हरकत आहे? मला सांगा, असं कोण म्हणते? ते मोठीपूर लोक म्हणतात म्हणून तो विश्वास ठेवायचा की ते आम्हाला सुखसुविधा देतात? उलट आम्ही जातोय म्हणून त्यांच्या सुविधा, भाजीपाला, दूध दुभतं हे जे आमचं शहरात पोचते म्हणून ते जगतात। आज संस्था, दूध डेऱ्या यांच्या मार्फत सक्षम आहे। जसं शहरात नगरपालिका आहे तशी आमची ग्रामपंचायत आहे। जर ग्रामपंचायत आम्ही सक्षम चालवत असेल तर तुम्हाला नगरपालिकेतर्फे शहराची विकास कामं का होत नाहीत? हे चुकीचं आहे त्यांचं धोरण। एक असा देखील वर्ग समोर आला की ग्रामीण भागातील त्या नागरिकांना समजून सांगून मग त्यांचा समाविष्ट करून घ्यावा। काय याबद्दल वाटतं? नाही, तसं असं काही नाही। कुठल्या ग्रामीण जनता अशी म्हणत नाही की आम्हाला हद्दवाढ पाहिजे। मला म्हणजे एवढं एकच सांगायचं आहे, कारण आता अंबाबाई आराखडा तयार चालू आहे आणि जे अंबाबाईचे 1 किलोमीटरचे जे अंतर जे राहणारे तिथली लोक आहेत त्यांना 4 पट महसूल देणार आहे महाराष्ट्र शासन, तरी पण तिथली लोक जाईनात। त्याचं कारण की का आम्हाला इथनं जायचं नाही। आणि दुसरं म्हणजे आता भारतातून लोक ह्या अंबाबाई, कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी येतं, साधं टॉयलेट सुद्धा नाही। मग आम्ही हद्दवाढ का करायची? साधन पाहिजे का साध्य पाहिजे? साधन म्हणजे पैसा, साध्य म्हणजे सुखशांती आणि चांगलं जीवन, हेच। आणि दुसरं म्हणजे आम्हाला ही हद्दवाढ करायचीच नाही। तर आपण बघितलं की या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हद्दवाढ नको आहे। आम्ही आमच्या गावामध्ये आहे त्या सगळ्या सुखसुविधा आहेत त्या आम्हाला मिळत आहेत आणि कोल्हापूर शहराची दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळेच आमची देखील दुरावस्था होईल, आमच्या गावांची दुरावस्था होईल अशा देखील भीती या सगळ्या नागरिकांना आहे आणि म्हणूनच आज बंद आहे तो पाळण्यात आलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।